नमस्कार मित्रांनो. आता एकदम अशी धक्कादायक अशी बातमी आलेली आहे. आता हे कितपत खरं आहे हे अजून आपण सांगू शकत नाही आहे, कारण एम पी एस सीच्या वेबसाईटला इझिली तर हे अवेलेबल नाही आहे. तर ह्या बातमीकडे बघून असं कळत आहे की आत्तापर्यंत कसं चालू होतं आपलं एज लिमिट म्हणजे आपल्या नंबर ऑफ अटेम्प्ट्स होते. म्हणजे जर जोपर्यंत तुम्ही एज बार होत नाही तोपर्यंत तुम्ही एम पी एस सी देऊ शकत होता. पण जसं तुम्ही बघताय, आता आयोगानं हे नोटिफिकेशन रिलीज केलं आहे आणि त्यात स्पष्टपणे लिहिलं आहे की आता ओपन म्हणजे खुला प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता एकूण 6 संधी असणार. म्हणजे जसं यू पी एस सी आहे त्याप्रमाणे एम पी एस सीनीही कदाचित असं केलेलं आहे असं दिसतंय. यात एस सी आणि एस टी जे आहेत ह्यांना नंबर ऑफ अटेम्प्ट नाही आहेत. त्यांना म्हणजे जोपर्यंत आपण एज बार होत नाही तोपर्यंत त्यांनी देऊ शकतात परीक्षा. आणि ओ बी सी ह्यांना 9 अटेम्प्ट आहेत. ओ बी सी ह्यांना 9 अटेम्प्ट दिलेले आहेत. ही आता जी घोषणा लागू केली आहे 2021च्या परीक्षेनंतर लागू होणार आहे. तर मग ह्याच्यावरनं असं एक धक्कादायक अशी बातमी एम पी एस सीकडून कळालेली आहे, ही तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. हे जे आता प्रतिक्रिया काय आहे हे सांगता येत नाही. माझ्या मते तर भरपूर जणांना ही आवडणार नाही पाऊल, पण आयोगाने हे केलेलं आहे. मग हे बघून आपण सांगू शकतो की आयोग पूर्णपणे यू पी एस सी पॅटर्नकडे झुकत आहे. त्यामुळं जेवढ्या लवकर तुम्ही परीक्षा तुम्हाला पास होता येते तेवढ्या लवकर व्हा. कदाचित येत्या काळात आयोग 100%, मी म्हणतो 100% सी सेट क्वालिफाईंग करेल आणि आपली एम पी एस सीची मेन्स पण कदाचित रिटर्न करेल असं दिसतंय. कारण न कळत आयोग यू पी एस सी पॅटर्नकडे पूर्णपणे झुकत आहे. आज 30 डिसेंबरला म्हणजे 2020ला जाता जाता 2020ने एक धक्कादायक आपल्याला अशी बातमी दिलेली आहे. मला पर्सनली हे आवडलेलं नाही आहे, पण आपण काही करू शकत नाही. त्यामुळे 6 अटेम्प्ट आहेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे जो तुम्ही आता अटेम्प्ट देणार आहे तो उगाचच द्यायचा म्हणून देऊ नका, कारण तो तुमचा कदाचित आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असू शकते. त्यामुळे अभ्यास चालू ठेवा, अभ्यास पूर्ण करा आणि मगच अटेम्प्ट द्या. तुम्ही असंच जर निव्वळ अटेम्प्ट दिला आणि ज्यावेळी तुमचा अभ्यास पूर्ण झाला असेल त्यावेळी तुम्हाला कळेल की आपण वेळ वाया घालवला, संधी वाया घालवली. त्यामुळे जो काही अभ्यास करायचा आहे तो पूर्णपणे चालू ठेवा, जोराने करा. म्हणजे येत्या अटेम्प्टमध्येच आपलं फायनल सिलेक्शन होऊन जाईल. कदाचित हे आयोगाने जे नॉन सिरियस कॅन्डिडेट्स आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी कदाचित हे केलं असेल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला अटेम्प्टचं गांभीर्य कळण्यासाठी हे लिहिलेलं आहे. यात तरी दिलेलं आहे की जर तुम्ही पूर्व परीक्षेत जर तुम्ही भाग घेतला नाही तर तुमचा अटेम्प्ट काउंट होणार नाही. जर पूर्व परीक्षेतील दोन्हीपैकी कुठल्या एका पेपरला जरी उपस्थित राहिला तर तो अटेम्प्ट काउंट होणार. त्यामुळं जर तुम्ही फॉर्म नुसता भरला आणि जर तुम्ही पेपरला गेला नाही तर तो तुमचा अटेम्प्ट काउंट घेतला जाणार नाही. म्हणजे सेम यू पी एस सी टाईप केलेला आहे. तर अशी ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची होती. तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा.